रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे. स्वागत आहे तुमचं स्वागतच्या यूट्यूब चॅनलवरती. खरं तर आज मी जरा हटके आणि जरा वेगळंच काहीतरी दाखवतोय. वेगळं इन द सेन्स मी आज लोणावळ्यात आलो आहे आणि लोणावळ्यात येण्या पाठीमागे एकच कारण आहे की लोणावळ्यामध्ये आपल्याकडे एक अनयूज अनटच असणारा हा विला आहे, जो खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे. साधारणतः ह्या विलाचा जर आपण प्लॉट एरिया जर विचार केला तर साधारणतः 5,000 प्लॉट एरिया असेल आणि कन्स्ट्रक्शन जे केलेलं आहे ते साधारणतः 3,000 फुटाचं कार्पेटचं तुम्हाला कन्स्ट्रक्शन केलेलं असेल. ही विलाची एंट्री आहे. विलाच्या जर तुम्ही बाहेर आलात तर तुम्ही ह्या साईडला पण बघू शकता, तुम्ही 1-2 गाड्या तिकडे लागू शकतात. विलाच्या पलीकडल्या साईडला जर आपण विचार केला तिथं गार्डन रिझर्वेशनचा प्लॉट आहे, त्याच्यामुळे 2-3 विला तुम्ही 2-3 गाड्या तिकडे लावू शकता. म्हणजे थोडक्यात 5-6 गाड्यांचं तुमचं प्रावधान आहे जे तुम्ही तुमच्या त्या साईडला लागू शकतात. अधिक ह्या साईडला जरी आलात तर ही एंट्री आहे. एंट्रीच्या नंतर तुम्हाला इथे बघा, इथं तुम्ही 2 ते 3 गाड्या तुम्ही काढल्या ह्या साईडला नक्की पार्किंग होऊ शकते. त्या पद्धतीने तुम्हाला ह्या साईडला जागा आहे. आणि जर आपण इकडनं आलो तर बघा, असं सुंदर आणि खूप मोठा असं स्विमिंग पूल तुमच्या विलाच्या पुढे असणार आहे, जो तुम्ही पूर्णपणे कव्हर केलेला आहे. हा जो विला आहे अनयूज अनटच, कधीही न वापरलेला आहे. जर आपल्या लोणावळा स्टेशनपासून जर याचा विचार केला साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती असेल आणि हायवेपासून जर पुणे हायवेपासून जर विचार केला तर तोही खूप जवळ असणार आहे. तुम्ही बघू शकता ह्या साईड पण तुम्हाला ह्या साईडला एवढी मोठी जागा आहे. तुम्हाला मी ह्या साईडचं खरं लोकेशन दाखवलं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला पण हे गार्डनिंग एरिया आहे, जो तुम्हाला ह्या साईडला सिटिंग टाईप बनवलेला आहे. बाल्कनी टाईप म्हणा किंवा सिटिंग टाईप म्हणा. इकडनं जर तुम्ही बघितलं तर सगळे मोटरीचं त्याचं प्रावधान ह्या साईडला केलेलं आहे आणि समोर तुमचं प्रॉपर असं गार्डन तुम्हाला सुंदर असं ह्या प्लॉटमध्ये चारही बाजूने जर तुम्ही बघितलं तर पूर्णपणे कव्हर केलेलं अधिक अशी मस्तपैकी गार्डन आणि सुंदर. विशेष म्हणजे हा विला जो आहे, ह्या विलामधनं तुम्हाला लोणावळा पण दिसतो, अधिक खंडाळा पण दिसतो. आता तुम्ही गार्डनमध्ये ज्यावेळेला तर त्यावेळेला तुम्हाला ही गार्डन दिसते. अधिक ह्या साईडला जरी तुम्ही गेलात तर तुम्हाला इकडनं पण मस्त अशी गार्डन मिळते. लोणावळा हे तसं जर तुम्ही बघितलं तर नगर परिषद आहे. नगर परिषदच्या हिशोबाने जरी आपण विचार केला तर त्या पद्धतीनं इथला FSI म्हणा त्या सगळ्या गोष्टींचं प्रावधान घेऊन त्या पद्धतीनं विचार करून खरं तर हा विला बनवलेला आहे. जर तुम्ही विला बघितला तर हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं डेकोरेट केलेला आहे. इथं यायचं जे आता तुम्ही सामान्याच्या आतमध्ये बघणार आहात ॲज इट इज तुम्हाला सगळं आहे तसंच मिळणार आहे. याच्यातली कोणती वस्तू जाणार नाही आहे. खरं तर हे जे खालचं तुम्ही बघताय ना, ह्याला स्टील पार्किंग होती, पण ह्यांनी स्टील पार्किंगनुसार बघा कसं कव्हर केलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या घराचा खरं तर स्पेस वाढतो. मग ज्यावेळेला आपण ह्या विलामध्ये एंट्री करणार आहोत तर तुम्ही बघू शकता, ज्यावेळेला आपण ह्या विलाची एंट्री चालू करतो त्या विलाच्या एंट्रीच्या वेळेला ज्यावेळेला आपण विलामध्ये एंट्री जाणार आहात त्यावेळेला साऊथ आहे, बाहेर येताना तुम्हाला नॉर्थ आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये येणार आहात तुम्हाला प्रशस्त आणि खूप मोठा असा हा एरिया मिळतो, जो तुम्ही त्या साईडला बघू शकता गेम झोन. इकडे अलीकडे जर तुम्ही बघितलं सिटिंग आहे आणि ह्या साईडला जर तुमचं व्ह्यू वाईज बघितलं तुम्हाला स्विमिंग पूल वगैरे प्रॉपरली तुमच्या घरामधनं मस्त असं सुंदर तुम्हाला घराच्या खाली काय चाललं आहे ते सगळं दिसतं. हा दरवाजा पण तुम्ही ओपन ठेवू शकता, म्हणजे ओपन आहेच आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये ऊन म्हणा, हवा म्हणा, प्रकाश म्हणा हा एकदम असं सुंदर आणि मस्तपैकी येईल. खरं तर हे जे आहे हे लोकेशन पार्किंगचं होतं, पण यांनी ह्या मालकाने असं बरोबर कन्वर्ट करून ह्याच्या आतमध्ये त्याने ते सगळे ॲडजस्टमेंट केलं. इकडं पण तुम्ही बघू शकता कसं मस्त काचा लावून ह्या साईडला परत गेम झोन ठेवलेला आहे. आणि जर इकडनं आपण ह्या साईडला जर आलो तर तुम्हाला इथे स्टोरेजसाठी जागा आहे. विशेष म्हणजे इथे कॅप्सूल लिफ्ट आहे आणि त्याच्यानंतर तुमचं एक बेडरूम जे आहे ते सगळ्यात पहिलं खाली जिथे तुम्ही बघू शकता इथं कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आहे. आणि ह्या साईडला तुमचा एक विलाचा जो पहिला बेडरूम आहे तो तुमचा पहिला बेडरूम ग्राउंड फ्लोअरला आहे. जे तुम्ही बघता हाईट वाईज जरी बघितलं की इंटेरियर डेकोरेशन एकदम नेट अँड क्लीन आणि रेडी टू मूव. म्हणजे तुम्ही उद्या यायचं आणि उद्या इथं राहायला पैसे देऊन व्यवहार कंप्लीट करून तुम्ही इथं येऊन राहू शकता. खरं तर कन्स्ट्रक्शन मी तुम्हाला सांगितलं 3,000 फुटाचं कन्स्ट्रक्शन आहे, पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. परत ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इकडून क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्ही बघू शकता सगळीकडे ओपन तुम्हाला एरिया हा तुमचा दिसेल. आणि त्याच्यानंतर इथे कॅप्सूल लिफ्ट आहे. आपण लिफ्टने पण वरती जाऊ शकतो किंवा आपण तुम्ही या स्टेअरकेसने जरी वरती गेला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता आपण स्टेअरकेसने चाललो आहे. कॅप्सूल लिफ्ट ऑलरेडी लागलेली आहे जी तुमची डायरेक्ट टॉपपर्यंत जाऊ शकते. सगळ्यात टॉपला यांनी जे ठेवलेलं आहे टेरेसवरती तिथे तुम्हाला अजून एक वॉशरूम किंवा ही लिफ्ट पण तिथपर्यंत जाण्याचं प्रावधान 100% आहे. ज्यावेळेला आपण फर्स्ट फ्लोअरला येतो तर तुम्ही फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर बघा हा तुमचं सिटिंग आहे किंवा हॉल आहे, किती मोठा आणि किती प्रशस्त हा असणार आहे. कारण हा प्रॉपर हॉल आहे. तुम्हाला जाणवेल की हे किती मोठा आणि किती प्रशस्त आहे म्हणून. हे बघा इथपर्यंत. आणि हवा बघा, पडदे वगैरे लागतात. समोरून जर तुम्ही फर्स्ट फ्लोअरला आलात तर तुम्हाला तुमचा स्विमिंग पूल मात्र तुमच्या घरामधनं प्रॉपर दिसतो. आणि जर समजा इकडे बघितलं तर लोणावळा हा तुम्हाला पूर्ण लोणावळ्याचे डोंगर्स वगैरे ते सगळे तुमच्या विलामधनं प्रॉपरली दिसतात. मी हा बघा हा क्रॉस जर तुम्ही हॉल बघितला
तर इथून तिथपर्यंत जर बघितलं तर डायरेक्ट तुम्हाला तिकडे एक ओपन किचन आहे आणि ह्या साईडला जर आलात तर इथे बघा अशी सुंदर आणि प्रशस्त अशी ह्या साईडला बाल्कनी पण आहे. इकडनं जर बघितलं तर हा खंडाळा दिसतो. आता फर्स्ट फ्लोअरला आहेत म्हणून तुम्हाला ह्या झाडांमुळे दिसत नाही, पण आपण वरती जर गेलो तुम्हाला मी खंडाळा पण पूर्णपणे वरतून दाखवू शकतो. तर मला असं वाटते ज्या मंडळींना लोणावळ्यात काहीतरी हवं आहे, लोणावळ्यात घ्यायचं आहे, अशा लोकांसाठी मला असं वाटते हा विला चांगला असू शकतो. खरं पैसे देणं घेणं तर आहेच आहे, पण लोणावळा आहे म्हटलं पैसे द्यायच लागतील. त्याच्यानंतर किचनमध्ये जरी आपण आलो तिथं प्रॉपर किचनला पण तुम्हाला प्रशस्त मोठी अशी प्रॉपर बाल्कनी आहे. जर ज्या व्यक्तींना जिथे निसर्गरम्य वातावरणात राहायचं आहे, जिथे जरा शरीराबद्दल काळजी घ्यायची किंवा बस आता भरपूर झालं, आपण भरपूर पैसे कमवले, मला ह्याच्यातनं जाणं येणं शक्य आहे, तर इकडे बघा परत एक वॉशरूम आहे जे तुमच्या हॉलमध्ये असणार आहे. तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तुम्हाला इथं हे हॉलच्या शेजारी इथं पण एक आहे. त्याच्यानंतर मग ह्याच हॉलच्या शेजारी जर आपण आलो तिथं प्रॉपर परत एक मोठं चांगलं प्रशस्त एक तर वॉशरूम बाथरूम टॉयलेट अधिक हे तुमचं बेडरूम आहे. जे बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तर ही खूप मोठी आणि प्रशस्त आहे. क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला पूर्ण ह्या विलामध्ये मस्त आणि चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे. अधिक ह्या साईडला एक कपाट पण दिले आणि मग ह्याच तुमच्या बेडरूमच्या ह्या साईडला जर तुम्ही बघितली तर खूप मोठी अशी बाल्कनी तुम्हाला मात्र इथे खूप सुंदर आणि चांगली दिलेली आहे. ह्या बाल्कनीमधनं जर तुम्ही बघितलं तर सुमारे दुसऱ्यांचं घर अधिक ह्या साईडला जर बघितलं तुम्हाला डोंगर म्हणा, लोणावळ्याचे डोंगर वगैरे हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतंय. मला असं वाटते हा जो विला आहे ना खरंच सुंदर आहे, कारण एकदम मोक्याच्या ठिकाणी हे विला आहे. आणि विशेष म्हणजे ह्या साईडला जर आपण आलो तर इथे परत तुम्हाला स्टेअरकेस आहे, परत इथे तुमची कॅप्सूल लिफ्ट आहे. आणि जर तुम्ही ह्याच्यातनं वरती गेलात तर वरती पण आपल्या अजून आता तुम्हाला मी 2 बेडरूम्स दाखवलेले आहेत, 2 हॉल दाखवले, एक किचन दाखवलेलं आहे. अजून मी तुम्हाला वरती बेडरूम्स दाखवणार आहे. ते तुम्ही बघू शकता. व्हिडिओ थोडासा स्टेअरकेसमुळे हे त्याच्यामुळे लांब होऊ शकतो. मला असं वाटत होतं एक कट करावं, पण आता ठीक आहे चाललंय तसं चालू द्या. वरती पण आता मी तुम्हाला जवळजवळ 3 बेडरूम दाखवणार आहे, म्हणजे खाली 2 आणि वरती 3, टोटल 5 बेडरूमचा हा विला आहे. तर हा विला ह्या बेडरूममध्ये ज्यावेळेला आपण एंट्री करणार आहोत ह्या साईडला आलं तर कपाट अधिक ड्रेसिंग टेबल आणि स्टडी टेबल तुम्हाला ह्या साईडला मिळेल. आणि बेडची साईज तुम्ही बघू शकता किंवा बेडरूमची साईज पण बघू शकता किती मस्त आणि किती मोठी बेडरूमची साईज आहे. हवेसाठी जर विचार आपण केला तर ही मोठी खिडकी आपण ओपन जर केली तर तुमच्या ह्या विलामध्ये बघा किती प्रकाश मस्त होतो. आणि समोरून जर तुझ्या बेडरूममधनं जरी बघितला तर लोणावळा खंडाळ्याचं तुम्हाला पूर्ण डोंगर वगैरे दिसतो. आणि हे जो प्लॉट तुम्ही बघताय हा गार्डन रिझर्वेशनचा प्लॉट आहे नगर परिषदचा, त्याच्यामुळे इथे काही कन्स्ट्रक्शन होणार नाही. हा जो व्ह्यू आहे हा तुमचा व्ह्यू तुम्हाला कायमचा मिळणार आहे. आणि नंतर आपण जेव्हा हे वॉशरूम बघितलं त्याच्यानंतर ज्यावेळेला ह्या साईडला तुम्ही येणार आहात त्यावेळेला इथे एक मोठं प्रशस्त आणि असं चांगलं सुंदर असं बेडरूम आहे जे तुम्ही बघू शकता. इकडनं आल्यानंतर मोठा बाथरूम तुम्हाला प्रॉपर एकदम मोठं असं जाणवतं की ते खूप मोठं बाथरूम तुम्हाला मिळेल. आणि ह्या बेडरूममध्ये मात्र तुम्ही बघितलं तर वुडन फ्लोरिंग टाईप फ्लोरिंग केलेलं आहे, पण वुडन फ्लोरिंग हे नाही आहे हा. आणि हा तुमचा बेडच्या साईडला जर तुम्ही आलात तर इकडनं परत अशी मस्त आणि मोठी प्रशस्त बाल्कनी परत ह्या साईडला पण तुम्हाला मिळेल. म्हणजे तुमच्या बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं तर एकदम बघा प्रकाश ऊन सगळं एकदम सुंदर आणि चांगलं येतं. आणि इकडनं परत तुम्हाला ही एवढी मोठी बाल्कनी ह्या तुमच्या पूर्ण म्हणजे एकदम बघितलं तुम्ही एल शेपमध्ये तुम्हाला प्रॉपर बाल्कनी मिळते. आणि इकडनं परत तुमचं हे सगळं शहर म्हणा इकडनं सगळा तुमचा व्ह्यू वाईज जरी विचार केला तर खूप सुंदर असा व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्या घरामधनं प्रॉपर मिळतो. बेडरूमची साईज बघितल्यावर तुम्हाला जाणवेल की किती मोठं हे बेडरूम आहे. आणि मग ह्या बेडरूमच्या नंतर जेव्हा आपण ह्या विलामध्ये शेवटच्या बेडरूमकडे जाणार आहोत तर त्यावेळेला तुम्ही ह्या साईडला जरी आलात तर तुम्हाला इथे पण एक प्रॉपर बाथरूम हे बघा वॉशरूम बाथरूम टॉयलेट एकदम सुंदर आणि मस्त इकडं सजवलेलं आहे. आणि हा तुमचा परत एक बेडरूम आहे. ज्या बेडरूमला तुम्ही विचार केला तर इकडनं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी म्हणजे ही जरी खिडकी ओपन आपण केली तर तुम्हाला समोरचा असणारा लोणावळ्याचा डोंगर म्हणा एक्सप्रेस हायवे वगैरे ह्या साईडला आहे ते सगळं तुम्हाला इकडनं प्रॉपरली दिसतं. आणि व्ह्यू वाईज बघा तुम्ही सुंदर व्ह्यू मिळतो. अधिक ह्या बेडरूमला पण तुम्ही ह्या साईडनं जरी आलो आपण तर इथे पण तुम्हाला ह्या बेडरूमला प्रॉपर अशी सुंदर आणि मस्त अशी बाल्कनी पण तुम्हाला दिलेली आहे. मला असं वाटतं ही बाल्कनी खूप वापरात सगळं म्हणजे तसं जर बघितलं तर सगळ्याच बेडरूमला बाल्कनी आहे आणि खूप सुंदर. फक्त एक जे ते बेडरूम बघितलं तुम्हाला त्याच्यात बाल्कनी मिळालं आहे, बाकी सगळ्यांना बाल्कनी वगैरे. आणि बघा मेन म्हणजे फॉल सिलिंगचं म्हणा किंवा सगळ्या गोष्टींचं काम हे अप्रतिम आणि सुंदर करून ठेवलेलं आहे. इथे फक्त यायचे पैसे द्यायचे
आणि राहायला चालू करायचं हेच इथे राहिलेलं आहे, बाकी काहीच नाही आहे. आता तुम्हाला वरती मी शेवटचं आहे ते टॅरेस दाखवतो. तर टॅरेसचा जर आपण विचार केला तर आपण तसं बघा, वरती जर आलो तर वरती पण तुम्हाला खूप सुंदर टॅरेसवरती येऊन जर बघितलं तर चांगला व्ह्यू पण तुम्हाला मिळतो, कारण की हे मध्यवर्ती आहे ना, त्याच्यामुळे सगळं चांगलं आहे. आणि बघू शकता हे इथपर्यंत वरतीपर्यंत तुम्हाला लिफ्ट, कॅप्सूल लिफ्ट ऑलरेडी आहे. आणि इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजे जर कोणी वरती आलं परत खाली जा परत वर, त्याच्यापेक्षा एकदाच जर वर आलं तर वॉशरूमची सुविधा ऑलरेडी करून ठेवलेली आहे. आणि नंतर हे तुमचं भलं मोठं असणारं मोकळं टॅरेस आहे, जिथे तुम्ही सकाळचं ऊन, संध्याकाळची हवा किंवा वाटेवर तुम्हाला कसं वाटते आता तुम्हाला वरती आल्यानंतर कळेल. बघा किती सुंदर व्ह्यू ह्या विलाचा आहे. तुम्हाला डोंगर, झाडी, झुडपं आणि ह्या साईडला जर बघितलं तर थोड्या बिल्डिंग्स दिसतात, पण इकडनं जरी आलं तर इकडनं पण तुम्हाला डोंगर आणि झाडी झुडपंच दिसतात. म्हणजे पूर्ण 360 डिग्री जरी आपण फिरलो तर झाडी डोंगर तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये मिळतात. आणि इथे बघा वरती तुम्हाला एक हे सगळ्यात वरती जे आहे टॅरेसवरती हे जकुजी दिलेलं आहे, जिथे तुम्ही हेही वापरू शकता. तर अशा पद्धतीचा खरं तर हा सुंदर असा विला आहे जो 5 BHK आहे. तर हा मालकांना विकायचा, ह्या मालकांनी आपल्याला अप्रोच लावला होता की बाबा आपला हा विला लोणावळ्यातला विकायचा आहे आणि जर तुम्ही आलात आणि जर लोकांना दाखवलं तर बरं होईल. आणि बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं की थोडं दुसरं पण काहीतरी दाखवा. तर आम्ही आज थोडासा विचार केला की बाबा नाही ठीक आहे, आपण दुसरं काही गोष्टी दाखवू. तर दाखवण्याचा विचार केला म्हणून मग आम्ही इथे आलो. आता हा जो विला आहे ह्याची किंमत 5,75,00,000 रुपये ह्या लोकांनी सांगताना सांगितलेली आहे. पण ज्या वेळेला आपल्याला हा सगळा विषय आवडेल त्यावेळेला मग ते म्हणले समोर माणूस कसा आहे, व्यक्ती कसा आहे, काय काय गोष्टी आहेत सगळ्या त्या गोष्टींच्या नंतर इथं मग त्या पद्धतीनं होईल. जर हा घ्यायचा असेल तर आम्हाला सांगा. पेपर वगैरे सगळे नीट अँड क्लीन आहेत. प्लॅन पास प्रॉपर करून घेऊन मग त्याच्यानंतर हा बनवला गेलेला आहे. जर तुम्हाला हा विला आवडत असेल तर मला फोन करा. मला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून मी अजून जास्त विलामध्ये डीपली जाईल आणि डीपली तुम्हाला त्या चांगल्या विला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आमचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्की सांगा. आम्ही पण रोज नवीन प्रयोग करायचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून आमच्या लोकांपर्यंत, आमच्या मंडळींपर्यंत ह्या चांगल्या गोष्टी जात राहाव्यात आणि त्याच्यातनं त्यांना त्या जागेवर बसून बघायला मिळावं. हेच याच्या पाठीमागचा उद्देश आहे. जर इंटरेस्ट असेल तरच फोन करायचा, अदरवाईज फोन करायला मी कोणाला सांगत नाही. मला असं वाटते हा जर पण विला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आम्हाला फोन करा. आम्ही हा दाखवण्याचा प्रबंध नक्की करू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.